जिनसे मिनिट के गुड मॉर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. 2-3 दिवसापासून आता दादा गेल्यापासून एक व्हिडिओ व्हायरल होते की दादांचा अंत्यविधी चालू आहे आणि पाठीमागं प्रतिभा पवार म्हणजे शरद पवार यांच्या पत्नी हसताना दिसत आहे आणि त्यांच्या शेजारी बसलेली जी काही महिला आहे ती हसलेलं बघून तिलासुद्धा लाज वाटली नाही. म्हणजे हे बघून असं कुठंतरी वाटतंय की झालेलं दुःख हे पूर्ण महाराष्ट्रालाच आहे. त्याच्या कुटुंबाला जे काही दुःख झालं आहे की तेवढ्या प्रमाणात त्यामध्ये दुःख वाटत नाही. कारण याचं कारण असं आहे की ज्यावेळेस राष्ट्रवादी विभक्त झाली त्यावेळेस जे काही पक्षप्रमुखाचं जे काही पद होतं ते पद दादांना न देता सुप्रियाताईंना दिलं होतं. हीच खंत त्यावेळेस अजितदादांना होती. त्यामुळं त्यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि त्यांनी त्यांचा संघर्ष चालू ठेवला. पण बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना देखील त्यांनी शरद पवारांशी गद्दारी का केली. साहजिकच आहे, त्यावेळेस जर शरद पवार आता म्हातारे झाले आहेत आणि पक्षाची धुरा ते त्यांच्या सख्या मुलीकडेच सोपवतात आणि जो काही काम करतोय, जो काही कामाचा सगळं त्यांनी बोजा उचलला आहे, सगळं काही पक्ष सांभाळला आहे, त्यावेळेस पक्षप्रमुखाचं जे पद आहे ते त्यावेळेस दादांना न देता त्यावेळेस त्यांनी मुलीचा विचार केला. त्यामुळेच त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि राष्ट्रवादी पक्ष एक स्वतंत्र पक्ष तयार केला. आणि ज्यावेळेस ही बातमी कळली त्यावेळेस प्रतिभाताईंना हसू येतं आहे, हे व्हिडिओमध्ये दिसतंय. हे फक्त दुःख महाराष्ट्रालाच झाले असं मला वाटतं कुठंतरी. आणि या गोष्टीचा आपण विचार इतका राजकारण केलं नाही पाहिजे, पण असो तो त्यांचा पर्सनल मॅटर असू शकतो. पण